नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व एकदम कसे आनंदी 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 असाल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खतरनाक अशी संधी आपल्या समोर चालून आलेली आहे, ती म्हणजे अग्निवीर होण्याची. तर लेकरांनो, अग्निवीर 2026 भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की यासाठी कोणते विद्यार्थी मित्र आपले अर्ज करू शकतात, त्यानंतर यासाठी वयोमर्यादा काय आहे, त्यानंतरला पुरव शैक्षणिक पात्रता काय आहे, शारीरिक पात्रता काय आहे, पेपरचं स्वरूप कसं असणार आहे, त्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्क असतील का नसतील, ओके, विद्यार्थी मित्र किंवा एका लेकराला किती पदांसाठी तिथे अर्ज करता येऊ शकतो, या सर्व सर्व गोष्टी आपण तिथे बघणार. पण त्याआधीच पराव जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला एकदा लाईक करायचंय आणि लिंक आपले कोणी मित्र असतील, मैत्रीण असतील, 10वी 12वी पास झालेले असतील आणि आर्मीमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न असेल, अशा सर्व लेकरांपर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवायची आहे. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंकांचं उत्तर आज मी तुम्हाला इथे देणारच आहे. पण अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असेल त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचं देखील आपण एक नवीन लेक्चर तिथे घेऊन येऊया. तर चला मग परवा आता वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर लेकरांनो बघा, या अग्निवीरसाठी नेमकं अर्ज करण्याची प्रोसेस कधीपासून सुरू होत आहे, तर पराव 13 फेब्रुवारी 2026 पासून ते लेकरांनो 1 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करण्याची तारीख आहे. भरती प्रक्रियेला म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 13 फेब्रुवारी 2026 ते 1 एप्रिल 2026 म्हणजे तब्बल परवा जवळपास 45-46 दिवस तुम्हाला अर्ज करण्यासाठी मुदत त्यांनी दिलेली आहे. आणि या 45-46 दिवसामध्ये तुम्ही अर्ज तिथे करू शकतात. आणि राहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर पहिले काय व्हायचं, आधी मैदानी चाचणी व्हायची. जे लेकर मैदानी चाचणीमध्ये पास व्हायचे, तर आपण जनरल ड्युटी म्हणजे जीडीची जर भरती घेतली तर 60 मार्काला पोरांना रनिंग असायची 1600 मीटर आणि 40 मार्काला पुलअप्स तिथे असायचे 10 आणि मग 100 मार्काचं त्यांचं फिजिकल झाल्यानंतर 100 मार्काची लेखी परीक्षा असायची. पण आधी परवा काय झाले, लेखी परीक्षा तुमची 100 मार्काची असणारे संगणक कृती परीक्षा असणार आहे आणि त्यानंतर तुमची मैदानी चाचणी तिथे असणार आहे. मग आता बरेच लोक म्हणत होते, कोणी म्हणायचं मार्च महिन्यामध्ये अग्निवीरची परीक्षा होऊ शकते, कोणी म्हणायचं एप्रिल महिन्यामध्ये. पण लेकरांनो, आपल्याकडे जे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसार त्यांनी सांगितलंय की तुमची जी अग्निवीर जी भरती प्रक्रियेची जी आपण म्हणतो परीक्षा असणार आहे, ती परीक्षा तुमची 1 जून ते 15 जून 2026 या दरम्यान असणार आहे. बघा, 1 जून ते 15 जून म्हणजे जवळपास लेकरांनो मार्च एप्रिल मे ते 3 महिने आणि फेब्रुवारीचे 10-12 दिवस म्हणजे जवळपास आपल्याकडे 3.5 महिन्याचा कालावधी आहे. आणि या 3.5 महिन्यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आपण पूर्ण अभ्यासक्रम तिथे कंप्लीट करू शकतो. तर लेकरांनो लक्षात ठेवा, 1 जून ते 15 जून या दरम्यान आपल्याला 50 प्रश्नांची जी काही आपली परीक्षा आहे ती परीक्षा तिथे द्यायची आहे. ओके. आणि लेकरांनो, वयोमर्यादा सर्वात महत्वाचं, ह्या भरती प्रक्रियेसाठी कोण अर्ज करू शकतं, तर यासाठी अर्ज करू शकतात 1 जुलै 2005 पासून ते 1 जुलै 2009 पर्यंत ज्यांचा जन्म झालेले असे विद्यार्थी. म्हणजे ज्या एखाद्या विद्यार्थ्याचा जन्म हा 30 जून 2005 ला झाला असेल तर त्याला यासाठी अर्ज करता येणार नाही. एखाद्याचा जन्म हा 2 जुलै 2009 ला झालेला असेल, अशाही विद्यार्थ्याला यासाठी अर्ज करता येणार नाही. पण ज्याचा जन्म हा 1 जुलै 2005 ला झालाय असा विद्यार्थी अर्ज करू शकतो. तर 1 जुलै 2009 ला ज्याचा जन्म झालाय तो विद्यार्थी देखील अर्ज करू शकतो. म्हणजे 1 जुलै 2005 पासून ते 1 जुलै 2009 पर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांचा जन्म झालाय असे सर्व विद्यार्थी मित्र यासाठी काय आहेत, पात्र तिथे आहे. आता पोरांनो, तुमच्यासाठी खास आपण आपले एक्स आर्मी ओके सध्या पिंपरी चिंचवड पोलीस इथे कार्यरत आहे तुषार कुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन आर्मी अग्निवीर 2026 ची बॅच सुरू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान,
त्यानंतर गणित, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि सराव पेपर, याचबरोबर ज्या क्लर्क भरतीसाठी इंग्लिश ग्रामर आवश्यक आहे, संगणक आवश्यक आहे, या सर्व गोष्टी या बॅचमध्ये असणार आहे. आणि या बॅचमध्ये सर्व विषयांचे लेक्चर असतीलच, पण त्याचबरोबर ई बुक म्हणून आपलं पुस्तक देखील तुम्हाला तिथे भेटणार आहे, स्पेशल अग्निवीरचं. आणि हे सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त 199 रुपयात भेटणार आहे. प्रथम 500 ऍडमिशन साठी याची फी 199 रुपये असेल, त्यानंतरला ह्या बॅचची फी 499 रुपये तिथे होईल. ज्या लेकरांना ही बॅच घ्यायची, आताच आपली AK अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी 9370706679 म्हणजे 9370706679 या नंबरवरती कॉल मेसेज तुम्ही मला करू शकता. तर लेकरांनो बघूयात, सर्वात प्रथम 2 मिनिटांसाठी आपल्या तावडीच्या अग्निवीर संदर्भात आपण बोलूया. आपल्या भरपूर अशा भगिनी आहेत, त्या भगिनींना सुद्धा आपण म्हणतो आर्मी मध्ये जाण्याची काय असते, स्वप्न त्यांचे असते. तर तावडे, तुझ्यासाठी जी आर्मी मध्ये अत्यंत महत्वपूर्ण भरती असते ती म्हणजे अग्निवीर जनरल ड्युटीज, वुमन मिलिटरी पोलीस. तुझं वय वर्ष 17.5 पासून 22.5 पर्यंत असेल तर तू यासाठी अर्ज करू शकते. तुला यासाठी फक्त आणि फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. ओके, परंतु तू 10वी पास आहे, पण त्या 10वीच्या कमीत कमी 5 विषयांना तुला 45% पेक्षा जास्त मार्क्स असावे. कमीत कमी 5 विषयांना 45% पेक्षा जास्त मार्क्स असावे आणि इक्वल तुला जवळपास 33% पेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे. तेव्हा तू यासाठी काय करू शकते, अर्ज तिथे करू शकते. ओके, तावडीसाठी स्पेशल महत्वाची गोष्ट आहे. आता जाऊयात आपण आपल्या विद्यार्थी मित्रांकडे. तर लेकरांनो, ज्या आपल्या भरती प्रक्रियेची सुरुवात झाली आहे त्याला अग्निवीर जनरल ड्युटीज आपण म्हणतो. ओके, यासाठी तुला 10वी पास असणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम मी सांगतोय जीडी वाल्यांसाठी, जनरल ड्युटीज म्हणजेच काय, जीडी वाल्यांसाठी. ज्या विद्यार्थी मित्रांना 10वी पास आहे आणि 45% मार्क्स आहे, तुम्हाला 5 विषयांमध्ये आहे. किती? 5 विषयांमध्ये 45% मार्क्स म्हणजे 100 पैकी 5 विषयांमध्ये तुम्हाला 10वीला 45 मार्क असणं गरजेचं आहे. ओके, राहिलेल्या काही 5 विषयांमध्ये तुम्हाला 33% मार्क्स असेल तरी चालेल, तर तुम्ही यासाठी तिथे अर्ज करू शकता. ओके, आणि जनरल ड्युटीसाठी 17.5 वर्षापासून ते 22 वर्षापर्यंतचे लेकर तिथे अर्ज करू शकतात. ओके, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओके, ज्या विद्यार्थी मित्रांना अग्निवीर जनरल ड्युटी मध्ये ड्रायव्हर होण्याचं स्वप्न आहे, अशा विद्यार्थी मित्रांकडे LMV हे लायसन असणं गरजेचं आहे किंवा HMV ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. कोणतंही चालेल. ओके, LMV किंवा HMV, हेवी मोटर व्हेकल्स किंवा लाईट मोटर व्हेकल्स, कोणतंही चालू शकेल, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, लहान वाहन चालक, मोठं वाहन चालक. ओके, LMV हे लायसन असेल तरी तू यासाठी अर्ज करू शकतो. HMV हे लायसन असेल तरी अर्ज करू शकतो. याची नोंद तुला घ्यायची आहे. यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे अग्निवीर टेक्निकल. आता या अग्निवीर टेक्निकल मध्ये ITIच्या काही विद्यार्थी मित्रांना इथे काय सूट दिलेली आहेत, ते तुम्हाला खाली PDF मध्ये दिलेलं आहे. यामध्ये तुमचा काय असलं पाहिजे, फील्ड तिथे असली पाहिजे. ओके, तर आता अग्निवीर टेक्निकल साठी कोण अर्ज करू शकतं, तर 10वी पास झाल्यानंतर पुढे 2 वर्ष तुम्ही शिक्षण घेतलेलं असावं. 10वी पास झाल्यानंतर पुढे 2 वर्ष तुम्ही शिक्षण घेतलेलं असावं, म्हणजे 12वी पास. मग यामध्ये तुम्ही फिजिक्स, तुम्हाला एकतर फिजिक्स हा विषय असला पाहिजे, मॅथ हा विषय असला पाहिजे अँड इंग्लिश हा विषय असला पाहिजे. बघा, ज्या लेकरांना टेक्निकल या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांना फिजिक्स पाहिजे, त्यांना मॅथ पाहिजे, त्यांना इंग्लिश हा विषय पाहिजे आणि ह्या विषयामध्ये त्यांना 50% मार्क्स असले पाहिजे. म्हणजे इंग्लिश मध्ये तुला 100 पैकी 50 मार्क असावे, मॅथ मध्ये तुला 100 पैकी 50 मार्क असावे, फिजिक्स मध्ये तुला 100 पैकी 50 मार्क्स असावे, तेव्हा तू यासाठी अर्ज तिथे करू शकतो. ओके, ही गोष्ट तिथे लक्षात ठेवायची आहे.
यस, हाही पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे, जे टेक्निकल साठी अर्ज करू शकतात. आता काय झालंय, आपल्याकडे दोन कॅटेगरीचे विद्यार्थी मित्र आहेत. ओके, पहिली कॅटेगरी म्हणजे त्याचं 10वी पास आहे. 10वी पास आहे, तो जीडीची जी टायटल आहे त्यामध्ये बसतो. त्यानंतर तो 12वी सायन्स झालेला आहे. ओके, त्यामध्ये त्याला फिजिक्स, मॅथ आणि इंग्लिशचे जे काही विषय होते त्यामध्ये 50% जास्त मार्क्स होते. ओके, म्हणजे तो 12वी पास देखील आहे. तर तो टेक्निकल साठी सुद्धा बसतो आहे. टेक्निकल साठी सुद्धा बसतोय. तर या दोन पदांसाठी तू अर्ज तिथे करू शकतो. ओके, एक व्यक्ती दोन पदांसाठी अर्ज करू शकतो. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, याचबरोबर काय म्हटलंय त्यांनी, फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स फॉर एज्युकेशन बोर्ड. ओके, तेच तुझं जे सांगितलं गव्हर्नमेंट विथ 50% मार्क्स. ओके, अनिवार्य असणं गरजेचं आहे. जर तुझ्याकडे हे जर काही ITI चे कोर्स जर तू केले असेल तर तू तिथे काय करू शकतो, अर्ज करू शकतो. तोही मुद्दा लक्षात ठेवायचा. यानंतर बरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे अग्निवीर क्लर्क नावाचं जे एक पद आहे, अग्निवीर क्लर्क. तर या क्लर्क साठी कोण अर्ज करू शकतं, जे 12वी झालेले ते अर्ज करू शकतात. ओके, 12वी झालेली. पण 12वी झालेले विद्यार्थी मित्र असे पाहिजे, तू जर आर्ट्स मध्ये असेल, तू जर कॉमर्स मध्ये असेल किंवा तू जर सायन्स मध्ये असेल तर तुला 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे अग्निवीर क्लर्क साठी जर तुला अर्ज करायचा आहे तर तू 12वीला 60% मार्क्सवर पास असणं गरजेचं आहे. पास असणं गरजेचं आहे 60% मार्क्सवरती. आणि याचबरोबर काय सांगितलंय तुम्हाला, इंग्लिश या विषयामध्ये किंवा मॅथ या विषयामध्ये किंवा अकाउंटंट्स या विषयामध्ये किंवा बुक किपिंग या विषयामध्ये कंपल्सरी 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर आर्ट मधून जर शिकत असाल तर आर्ट मध्ये आपल्याला इंग्लिश विषय आहे, तर या इंग्लिश विषयामध्ये तुला 100 पैकी 50 मार्क्स पाहिजे. तू सायन्स मधून शिकतोय, तुला मॅथ हा विषय, मॅथ मध्ये तुला 50% मार्क्स पाहिजे, म्हणजे 100 पैकी 50. अकाउंट, तू कॉमर्स मधून शिकतोय, तुला अकाउंट्स आहे, बुक किपिंग आहे. ओके, इथे देखील तुला 50 मार्क्स असणं गरजेचं आहे. ओके, एवढे मार्क्स तुला कोणत्या तरी कंपल्स, सगळ्या विषयांना नाही म्हटलं त्यांनी, ऑब्लिक ऑब्लिक म्हटलेलं आहे त्यांनी, इंग्लिश अँड मॅथ. ओके, अकाउंट्स ऑब्लिक बुक किपिंग, म्हणजे इंग्लिश आणि मॅथ हे दोन विषय पाहिजे, किंवा इंग्लिश आणि अकाउंट्स पाहिजे, किंवा इंग्लिश आणि बुक किपिंग पाहिजे इन क्लास 12 इज. ओके, म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, तुम्ही जर 12वी पास असाल तर तुला ह्या विषयामध्ये 50% मार्क्स पाहिजे. ओके, त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समन जे आपला पद आहे, अग्निवीरचं ट्रेड्समनचं जे पद आहे यामध्ये 10वी पास पाहिजे. ओके, तर बाबड्या ट्रेड्समनला काय सांगितलंय त्यांनी, तर बघा 33% मार्क्स 5 विषयांमध्ये पाहिजे. ओके, ट्रेड्समनला तुम्ही 8वी पास असाल तरी चालेल, 8वी पास असाल तर कोणत्याही 5 विषयांमध्ये 33% मार्क्स पाहिजे. ट्रेड्समन साठी जे लेकर अर्ज करणार आहे त्या ट्रेड्समन साठी तुम्ही एकतर 10वी जर पास असाल तर प्रत्येक विषयात 33% मार्क्स पाहिजे, 8वी जर पास असाल तर प्रत्येक विषयात 33% मार्क्स पाहिजे. ओके, 17.5 ते 22 वर्षाचे विद्यार्थी तिथे अर्ज करू शकतात. एखादा समजा जीडी साठी अर्ज करतोय, ट्रेड्समन साठी सुद्धा बाबड्या तू अर्ज करू शकतो. ओके ओके, 2-2 पदांसाठी अर्ज करता येतो, ह्यो मुद्दा आपण तिथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, इथे तेच सांगितलंय काय, एक व्यक्ती कमीत कमी 2 ओके अग्निवीर कॅटेगरीज. ओके, किती 2 अग्निवीर कॅटेगरीसाठी एक विद्यार्थी मित्र अर्ज करू शकतो, असं त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. ओके, तर लेकरांनो आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अग्निवीर होतोय, आपण आर्मी मध्ये जातोय, मग यासाठी हाईट असणं गरजेचं आहे, आपली छाती असणं गरजेचं आहे, त्यानंतर आपलं वजन आणि पराऊ. याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांकडे NCC आहेत अशाही विद्यार्थी मित्रांना सुंदर अशी संधी इथे आहे. तर बघा, अग्निवीर जीडी साठी आपली हाईट कमीत कमी 169 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती न फुगवता 77 आणि फुगून 5 सेंटीमीटर तिथे पाहिजे. त्यानंतर अग्निवीर टेक्निकल साठी 169 सेंटीमीटर हाईट पाहिजे, छाती सेम आहे, छाती सगळीकडे सेम आहे. ओके, अग्निवीर तुमचा क्लर्क आहे, स्टोअर कीपर टेक्निकल आहे. ओके, यासाठी जे हाईट लागते तुम्हाला ती फक्त 162.
म्हणजे अग्निवीर क्लर्क साठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचं उंची फक्त आणि फक्त 162 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समन साठी 10वी आणि 8वी पास आपल्याला जो टायटल दिलाय तिथे 169 हाईट पाहिजे. 3 पदांसाठी 169 आहे आणि तुमचा जो टेक्निकल आहे आपलं जे म्हणतो क्लर्क आहे त्यासाठी 162 सेंटीमीटर आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे NCC ए सर्टिफिकेट. तुम्ही जर अग्निवीर जीडी साठी जर अर्ज केला असेल, ओके, आज जीडी साठी अर्ज केला असेल किंवा अग्निवीर टेक्निकल साठी अर्ज केला असेल, क्लर्क साठी अर्ज केला असेल आणि ट्रेड्समन साठी अर्ज केला असेल आणि तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल एनसीसीचं, तर तुम्हाला प्रत्येक पदासाठी 5 गुण आहे. ओके, अग्निवीर जीडीच्या लेकरांसाठी 5 गुण आहे, टेक्निकलांच्यासाठी 5 गुण आहे, क्लर्कसाठी 5 गुण आहे, ट्रेड्समनसाठी 5 गुण आहे. कुठे ए सर्टिफिकेट असेल तर. त्यानंतर ज्यांच्याकडे बी सर्टिफिकेट असेल त्यांना कंपल्सरी प्रत्येक पदासाठी 10 मार्क्स आहे. आणि सी सर्टिफिकेट वाल्यांना काय सांगितलंय की तुम्ही जर जीडी साठी अर्ज करत असाल तर 20 गुण, तुम्ही टेक्निकल साठी अर्ज करत असाल तर 15 गुण, तुम्ही क्लर्क साठी अर्ज करत असाल तर 15 गुण आणि तुम्ही ट्रेड्समन साठी अर्ज करत असाल तर 15 गुण. आणि लेकरांनो सर्वात महत्वाचं एनसीसी सी सर्टिफिकेट तुझ्याकडे आहे आणि त्याचबरोबर तू बाबड्या रिपब्लिक डे मध्ये पार्टिसिपेट झालेला आहे. रिपब्लिक डे ची जी परेड असते दिल्लीला तिच्यामध्ये जर तू पार्टिसिपेट झालेला असेल तर तुझ्याकडे आणि सी सर्टिफिकेट असेल. ओके, सी सर्टिफिकेट रिपब्लिक डे परेड मध्ये पार्टिसिपेट झाला, त्यात तू भाग घेतला असेल तर तुला एसएससी आपलं जे अग्निवीर जीडी आपण म्हणतो त्या अग्निवीर जीडी मध्ये तुला 25 मार्क्स भेटणार. ओके, त्यानंतर तुला टेक्निकल साठी 20 मार्क्स भेटणार, त्यानंतर तुला क्लर्क साठी 20 मार्क्स भेटणार आणि बाबड्या तुला ज्या ट्रेड्समन साठी देखील 20 मार्क भेटणार. हे मुद्दे लक्षात ठेव. ओके, आता याच बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझा सिलेबस आहे. तर लेकरांनो आता जनरल ड्युटीज आणि ट्रेड्समन, ओके, म्हणजे 10वी पास आणि 8वी पास हे जे 2 पद आहेत ना, ह्या 2 पदांचा पेपरची जी लेवल असणार आहे ती सारखीच असणार आहे. ओके, या 2 पदांसाठी जे प्रश्न विचारण्याचा आपण म्हणतो जो टायट्रे असणार आहे तो सारखाच असणार आहे. म्हणजे बघ ना, तू जर आता जनरल ड्युटीज जर घेतलं जीडी तर या जीडी मध्ये तुला 15 प्रश्न असणार आहे. ट्रेड्समन साठी सुद्धा तुला 15 प्रश्न असणार आहे. सामान्य ज्ञान जीकेचे तुला 15 प्रश्न असणार आहे. ओके, जीडी साठी ट्रेड्समन साठी सुद्धा तुला 15 प्रश्न असणार आहे. विज्ञानचे तुला जीडी साठी 15 प्रश्न असणार आहे, ट्रेड्समन साठी 15 प्रश्न असणार आहे. बुद्धिमत्तेचे तुला दोघांसाठी प्रत्येकी 5-5 प्रश्न असणार आहे. म्हणजे जनरल ड्युटीज साठी तुला एकूण बाबड्या 50 प्रश्न तिथे असणार आहे आणि ट्रेड्समन साठी देखील तुला एकूण 50 प्रश्न असणार आहे. पण इथं एक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे 50 गुणाकारा 2 बरोबर 100 मार्काचा पेपर तुम्हाला असणार आहे. किती? 100. गणिताचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, ओके, विज्ञानचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, बुद्धिमत्तेचे 5 प्रश्न 10 गुणांसाठी. 50 प्रश्न तुला बाबड्या 100 गुणांसाठी असणार आहे आणि इथे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. म्हणजे काय, जर तुझा 4 प्रश्न चुकले तर 2 मार्क काय होतील बाबड्या? कट होतील. एक प्रश्न जर तुझा चुकला तर 0.50 म्हणजे 0.5 मार्क्स कमी होतील. ह्योही पॉइंट आपण तिथे लक्षात ठेवायचा. यानंतर तुम्ही क्लर्क साठी जर अर्ज करत असाल तर क्लर्कचा हा पेपर तुमचा 50 प्रश्नांचा असणार आहे, परंतु मार्क्स तुम्हाला 200 असणार आहे. म्हणजे एक प्रश्न क्लर्क साठी तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे. ओके, तर बघा, गणिताचे 10 प्रश्न क्लर्क साठी असणारे 40 गुणांसाठी, सामान्य ज्ञानचे 5 प्रश्न असणारे 20 गुणांसाठी, विज्ञानचे 5 प्रश्न असणारे 20 गुणांसाठी, संगणकचे 5 प्रश्न असणारे 20 गुणांसाठी आणि इंग्रजीचे तब्बल 25 प्रश्न असणारे 100 गुणांसाठी. पण आपल्या बॅच मध्ये आपण 2 मॅडमचे इंग्लिशचे लेक्चर तुम्हाला देणार आहोत. ओके, का? कारण जे क्लर्क साठी तयारी करताय अशा विद्यार्थी मित्रांना 25 पैकी आपले म्हणतो 25 प्रश्न 100 गुणांसाठी, तिथे 100 पैकी
कमीत कमी आपल्या लेकरांना 80, 84, 88 असे मार्क्स येणं गरजेचं आहे. ओके, हीच आपली तळमळ आहे. कारण लेकरांनो, एक प्रश्न 25 गुणाकारात 4 बरोबर 100 गुणांसाठी फक्त इंग्लिश ग्रामर तुम्हाला तिथे असणार आहे. ओके, बाकी संगणक, त्यानंतर सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान, गणित, ओके, इथे तुम्ही मार्क्स घ्याल, पण तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे इंग्रजी व्याकरण. 50 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी लेकरांनो तिथे असणार आहे. यस, यानंतर बरोबर पुढील जे काही असणार त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लेकरांना इंडियन आर्मी अग्निवीर 2026 साठी तयारी करताय, कोणत्याही पदासाठी करा, जनरल ड्युटीज, टेक्निकल, क्लर्क, ट्रेड्समन किंवा तुमचे नर्सिंग असिस्टंट, तुमच्यासाठी एक बॅच आणि ई बुक आपण तयार केलंय. त्याची फी फक्त 199 रुपये असणार आहे. सर्व लेक्चर्स तुम्हाला ह्या बॅच मध्ये नवीन आणि आपल्या पॅटर्न नुसार असणार आहे. या बॅच साठी मार्गदर्शन करणार आपल्याला तुषार कुरकुटे सर, जे अग्निवीर आपण म्हणतो मिलिटरी मधून काय झालेत, इंडियन आर्मी मधून काय झालेत, रिटायर तिथे झाले, तर सध्या ते 2024 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय इथे पोलीस ते झाले ना, आता तिथे ते कार्यरत आहे. ओके, तर ज्या लेकरांना ही बॅच घ्यायची फक्त 199 रुपये पहिल्या 500 ऍडमिशन साठी असणार आहे, त्यानंतर 499 फी होईल. त्यामुळे आत्ताच आपली एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करा. अधिक माहितीसाठी 93 70 70 66 19 या नंबरवर कॉल मेसेज करू शकतात. तर लेकरांनो, यानंतर टेक्निकलचे गणिताचे 15 प्रश्न 60 गुणांसाठी आहे. परवा हे जे 4-4 गुणांना एक प्रश्न आहे ना, इथे 4-4 गुणांना एक प्रश्न. इथे निगेटिव्ह सिस्टीम कशी माहिती का, एक प्रश्न जर चुकला तर 1 मार्क कमी होणार, 1 मार्क कमी होणार. ओके, म्हणजे 1/4च आहे. एक प्रश्न चुकला की 1 मार्क्स कमी होणार. 4 प्रश्न चुकले की 4 गुण कमी होणार, म्हणजे एका प्रश्नाचा गुण कमी होणार. सेम टाईप हा टेक्निकल साठी सुद्धा आहे. ओके, टेक्निकलला 15 प्रश्न गणिताचे असणारे 60 गुणांसाठी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे 10 प्रश्न 40 गुणांसाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र 15 आणि 10. ओके, भौतिकशास्त्राचे 15 प्रश्न 60 गुणांसाठी, रसायनशास्त्राचे 10 प्रश्न 40 गुणांसाठी. असे 50 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी असणारे, प्रत्येक प्रश्न 4 मार्काला, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम. यानंतर बरोबर नर्सिंग असिस्टंट अत्यंत महत्वपूर्ण. ओके, नर्सिंग असिस्टंटचे जे विद्यार्थी असतील नर्सिंग मध्ये जाण्यासाठी, ओके, त्यांना 15 रसायनशास्त्र, 15 जीवशास्त्र, असे 30 प्रश्न 120 मार्काला आहे. हे 30 प्रश्नच 120 मार्काला आहेत त्यांना. ओके, मग राहिलं गणिताचे 5 प्रश्न 20 मार्काला, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न 40 मार्काला आणि भौतिकशास्त्राचे 5 प्रश्न 20 मार्काला. ओके, असे 50 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी तिथे असणार आहे. याची नोंद सगळ्यांनी तिथे घ्यायची. ओके, 1/4 निगेटिव्ह सिस्टीम असेल, एक चुकला की 1 मार्क्स कमी होणार, कारण एका प्रश्नाला तुला 4 मार्क्स तिथे आहे. तर लेकरांनो, यानंतर तुमचं जे काही लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्ही तिथे पास झालात आणि त्यानंतर तुम्हाला बोलवलं जातं 1600 मीटर धावण्यासाठी. ओके, 1600 मीटर धावण्यासाठी ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप 3 आणि ग्रुप 4 असे ग्रुप पाडतात. ओके, ग्रुप 1 मध्ये 1600 मीटर धावण्यासाठी जे विद्यार्थी मित्र अप टू 5 मिनिट 30 सेकंदाच्या आत येतील अशांना 60 मार्क्स भेटतील. ओके, 5 मिनिट 31 सेकंद ते 5 मिनिट 45 सेकंद 48 मार्क्स. या पद्धतीने तुम्हाला तिथे काय केलंय, फिजिकल दिलेलं आहे. ओके, त्यानंतर 540 ते 6 मिनिटं, 6 ते 6 मिनिटं. ओके, मार्क्स तुमचे कमी होत आहेत. पुलअप्स आहे, 10 पुलअप्स तुम्हाला 40 मार्क्स साठी आहे, 9 पुलअप्स तुम्हाला 33 मार्क्स साठी आहे, 8 पुलअप्स तुम्हाला 37. त्यानंतरला तुम्हाला काय करायचंय, झाक आपण म्हणतो ना बॅलन्स जो असतो त्यावरती तुम्हाला ते पासिंग साठी चालायला लावतात. 9 फीट तुम्हाला ती जी काही उडी असेल ती उडी तुम्हाला तिथे मारायला लावतात. या सर्व गोष्टी तुम्हाला इथे फिजिकल. आणि लेकरांनो, आता समजा एसएससी जीडी 100 मार्का, सॉरी जनरल ड्युटीज आपला आर्मी जीडी आहे, तर जीडी मध्ये 100 मार्काचा पेपर झाला, 100 मार्काचं फिजिकल झालं, मग फायनल 200 पैकी तुमचं मेरिट लागणार 165, 170, 185 या पद्धतीने. ओके, 200 पैकी
की तुमचं फायनल मेरिट तिथे असतं, याची तुम्ही नोंद घ्यायची. ज्या विद्यार्थी मित्रांना इंडियन आर्मी अग्निवीर 2026 आपली बॅच जॉईन करायची, त्यांनी आत्ताच आपली AK अकॅडमीची ॲप डाउनलोड करा. ओके, अग्निवीरच्या कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज करा. सर्व पदांसाठी व्यवस्थितपणे तुम्हाला लेक्चर्स या बॅचमध्ये बघायला भेटतील. बॅचची फी असणारे फक्त 199 रुपये. 199 रुपयात पूर्ण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला तिथे बघायला भेटतील. अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुन्हा एकदा नवीन लेक्चर्समध्ये. तुमचे अजून काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ते सांगायचे, त्यावरती नक्कीच आपण एक नवीन लेक्चर इथे घेऊन येऊयात. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच. बाय बाय.